शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो प्राशान करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जो कोणी तो प्राशान करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा शिक्षण घेणाऱ्या युवती आज प्रगतीच्या मार्गावरती खूप प्रगती करत आहेत. आज तो इतिहास घडवत आहेत आणि आज त्याच महाराष्ट्रात युवतींना जन्मण्याआधीच म्हणजे गर्भातच मारलं जाते. मग आजची युवती हे जग कसं बदलू शकेल? आजची युवती हे जग कसं बदलू शकेल? आजच्या युवतीला जन्माला येऊ द्या, आजच्या युवतीला जन्माला येऊ द्या. जर हे जग बदलायचं असेल तर आधी लिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त आज तुम्हाला मलाच करावा लागेल. हे जग तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहू द्यावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने युवतींचं जीवन वाचेल. जन्म येण्याकारणी तू नात्यामधली गुंफण तू, दुःखाला लिंपण तू मायेचं शिकवण तू, दुःखाला लिंपण तू मायेचं शिकवण तू. जिस्ता नाही दरवळणारं देवाऱ्यातलं चंदन तू, जिस्ता नाही दरवळणारं देवाऱ्यातलं चंदन तू. स्वार्थाने या जगताला मिळालेलं वरदान तू, मिळालेलं वरदान तू. आणि याच वरदानातून आजची युवती प्रगती करत आहे, आजची युवती प्रगती करत आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहत आहे. देशाच्या आधुनिकीकरणासोबत लोकांचे विचार देखील प्रगत होत चालले आहेत. एक शिखर पार करत आकाशाला गवसणी घालत आहे. आजची युवती हे शिक्षण घेतल्यामुळे अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा हा मुळीच चाललेल्या आहेत. ती स्वतःच्या पायावरती उभं राहू लागले. स्वतःच्या घरासोबत ते सांभाळण्याची सुद्धा धमक ही आजच्या युवतीमध्ये आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आजची युवती प्रगती करत आहे, ती प्रगतीच्या मार्गावर जात आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रात डॉक्टर, वकील, इंजिनियर, कित्येक पदव्या वाहन चालक सुद्धा आजची महिलाच आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती हे देखील महिलाच आहेत. आणि जर एकीकडे प्रतिभाताई पाटील यांच्यासारखी युवती जर राष्ट्रपती पदावर पोहोचते तर आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, आपल्याला त्याचा आनंद होतो. आणि दुसरीकडे आपल्याच घरातली युवती, आपण तिला घराचा उंबरठा सुद्धा ओलांडू देत नाही. ती किती मोठी शोकांतिका आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी युवतींना शिक्षण दिलं, मुली घडवल्या, त्या सावित्री आणि ज्योतिरावांचा महाराष्ट्र आहे. आज त्याच महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कड्या कपाळामध्ये शिवरायांच्या घोड्यांचा तापांचा आवाज घुमत होता, आज त्याच महाराष्ट्रात कित्येक युवतींच्या सह्याद्रीच्या कड्या कपाळामध्ये आवाज घुमतोय, वाचवा 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 म्हणून साथ घालत आहे. खरंच आजच्या युवतींचं जर रक्षण करायचं असेल, तिला सक्षम बनवायचं असेल तर तिच्या समस्यांचं काटेकोरपणे विचार करण्याची गरज आहे. तिला स्वातंत्र्य देण्याची गरज आहे, मनमोकळेपणाला स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. आज अति ज्वलंत गतीनं अधोगतीला जाणारच युवतींचं हे प्रमाण वाढत चाललंय. म्हणून कायद्याने मान्य केलं आणि महिलांना 30% आरक्षण, तर महाराष्ट्र महिलांना 33% आरक्षण दिलं. पण आरक्षण म्हणजे नेमकं काय? तर आरक्षण म्हणजे असलेला राखीवपणा. तर त्या ठिकाणी पुरुष जरी बसत असला तरी ती महिलांसाठी जागा राखीव ठेवली जाते. आणि 150 वर्षाआधी सावित्रीबाई फुलेंनी हे शिक्षणामुळे प्रसार घडला, प्रगती केली. आज त्याच प्रगतीमुळे आपला देश पुढे चाललाय, हे जग बदलू लागले. राजस्थानमध्ये चिपको आंदोलन करून झाडे वाचवा असा संदेश देणाऱ्या महिला आपली प्राणांची बलिदान दिले. आज त्या महिलांमुळे हा एक प्रगतीचाच मार्ग आहे. ज्या हिरकणीने स्वतःच्या बाळासाठी रायगडाचा उभा कडा उतरला, स्वतःच्या बाळासाठी ती रायगडाचा कडा उतरते, ती एक ममतेचा झरा आहे. सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःचा अन्याय बाजूला ठेवून कित्येक मुलांच्या ते माता झाल्या आणि त्यांनी स्वतःच्या आशूंना दरडावून सांगितलं, हे आसवांनो वाहू नका, अंतरीच्या वेदना जगाला जाऊ नका. आज अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 240 वर्ष उलटून गेली, तरी तिथल्या सर्वोच्च पदी महिला विराजमान असल्याचा इतिहास अस्तित्वात नाही. आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला केवळ 25 वर्ष व्हायच्या आधीच इंदिरा गांधीच्या रूपाने आपल्याला पहिल्या पंतप्रधान प्राप्त झाल्या. प्रतिभाताई पाटील यांच्या वतीने पहिल्या राष्ट्रपती प्राप्त
भारतातच आहे आणि 21व्या शतकातील तरुणींना हेच करायचे, हे जग बदलायचे आणि नक्कीच आजच्या युथ